हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या फ्री लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनेलमध्ये. आज आपण स्पीड, टाईम आणि डिस्टन्स यावर एक्झाम्पल पाहणार आहोत. जे कोणी IBPSची एक्झामची तयारी वगैरे करत असेल त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, प्रश्न दिला आहे. एक ट्रेन 72 किलोमीटर पर आवर वेगाने धावत आहे. 25 सेकंदात ती किती मीटर अंतर पार करेल? कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक्झाम्पल दिलं, शॉर्टमध्ये कोणी पाहिलं असेल तर पहा. कशा टाईपचे विचारले जातात. जेव्हा डायरेक्ट किलोमीटर पर आवर आणि त्यांचा स्पीड टाईम जेव्हा तासामध्ये दिलेलं असतं तर आपण डायरेक्ट सिम्प्लिफाय केलं असतं. पण इथे सेकंदामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, टाईम, आणि इथे काय केलेलं आहे, किलोमीटर पर आवर. मग आपल्याला काय करावं लागेल, इथे किलोमीटर पर आवरचं काय करावं लागेल, मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करणार, 72ला कितीने गुणणार, 5/18ने. का गुणायचं? कारण आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर असतं, 1000 मीटर असतं, बरोबर. आणि 1 तास म्हणजे किती असतात, 3600 सेकंद, बरोबर. हे का आलं, 5 गुणिले आपण 72ला 5 गुणिले 18 का करतोय, कारण 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, 1 तास बरोबर 3600 सेकंद. हे सिम्प्लिफाय केलं तर बघा काय येईल, हे 2 शून्य हे 2 शून्य गेले, बे के बे, आणि राहिले हे 2×8 16 आणि हे 2×5 10 म्हणजे 5/18. आपण काय करतोय, किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करतोय. मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 5×18ने. हे छोट्या छोट्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये सांगते, नीट लक्ष द्या. बघा, मग आपले हे सिम्प्लिफाय करा. बघा, 72ने 18ला पूर्णपणे भाग जातो, 18ने 72ला पूर्णपणे भाग जातो. 18×1=18, 18×4=72 आणि 4×5 केलं तर किती येईल, 4×5=20. किती येईल ते आपण युनिट पण मांडायचं त्याला, म्हणजे एकक, मीटर पर सेकंदमध्ये केलं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे अंतर काढण्यासाठी आपण काय करणार, फॉर्म्युला यूज करणार, सूत्र यूज करणार. त्या अंतर काढण्यासाठी काय, वेग गुणिले वेळ, वेग गुणिले वेळ. मग हा काय आलेला आहे आपला 20, आणि वेळ किती दिलेला आहे, 25. हा 0, 25, 0, 0, 25 दुने 50. किती मांडणार आपण, मीटर, बरोबर. युनिट काय देणार, मीटर. अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि जे कोणी IBPSची एक्झामची तयारी करत असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपल्या चॅनेलला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एक्झाम्पलसह. थँक्यू.